नेक्स्ट टॉपिक बघूया आपला अल्डिहाइड. लय मोठा आज अल्डिहाइड कीटो कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, तो फास्ट घेणार आहे बेटा, महत्वाचे पॉईंट घेणार आहे. अल्डिहाइड कुणाला म्हणतो? अल्डिहाइड बेटा कुठला ग्रुप असणार आहे? कार्बोनिल ग्रुप. कुठला ग्रुप बेटा? कार्बोनिल ग्रुप. त्याला फॉर्मल ग्रुप असं म्हणतो. सीओ ग्रुप आहे, त्या सीओ ग्रुपला कोण अटॅच असेल बेटा? एच. सीओ ग्रुपला कोण अटॅच असेल? एका साईडला कंपल्सरी कोण असेल बेटा? एच. दुसऱ्या साईडला एच असू दे किंवा अल्काइल ग्रुप असू दे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? अल्डिहाइड. त्याला दुसरं नाव काय बघा? फॉर्माइल ग्रुप. सीएचओ ग्रुपला काय नाव आहे बेटा? फॉर्माइल ग्रुप. अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप म्हणजे माहिती आहे कुठला कार्बोनिल ग्रुप? सी डबल बॉन्ड ओ. त्या सी डबल बॉन्ड ओ ला एकीकडे कंपल्सरी एच असेल तर त्याला फॉर्माइल म्हणा और अल्डिहाइड कार्बोनिल. त्या सीओ ला कार्बोनिल ग्रुपला दोन्हीकडे आर असतील, सेम असतील, डिफरंट आराईल असेल, अल्काइल असेल, कुठलाही असेल, तर त्याला काय म्हणा बेटा? कीटोनिक. कीटोनिक कार्बोनिल ग्रुप. आणि समजा कार्बोनिल ग्रुपला एकीकडे ओएच अटॅच असेल तर त्याला काय म्हणा बेटा? कार्बोक्सिलिक. कळतंय का? कार्बोनिल ग्रुप म्हणजे कुठला बेटा? हा सी. त्याला एकी साईडला कंपल्सरी एच असेल तर म्हणा फॉर्माइल किंवा अल्डिहाइडिक कार्बोनिल. कार्बोनिल ग्रुपला दोन्ही साईडला कोण आहेत बेटा? अल्काइल आराइल ग्रुप असेल तर कीटोन. कार्बोनिल ग्रुपला कंपल्सरी एका साईडला कोण अटॅच असेल? ओएच, तर त्याला काय म्हणा बेटा? कार्बोक्सिल. सो पहिला काय बघूया बेटा आपण? अल्डिहाइड. सो डिपेंडिंग अपॉन क्लासिफिकेशन कार्बन स्केलेटन कसा आहे त्या हिशोबाने बेटा. एलिफॅटिक. एलिफॅटिकचा अर्थ काय? सगळे कोण असतील? स्टेट. हायड्रोकार्बन कुठे अटॅच असेल बेटा? तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. फॉर्माइल ग्रुप sp3 हायब्रिड कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण एलिफॅटिक अल्डिहाइड म्हणू. एक्झाम्पल दिलेत आपल्याला. हा ग्रुप कुठे अटॅच आहे? CH3. हा ग्रुप कुठे अटॅच आहे? एच किंवा अल्काइल. एरोमॅटिक. फॉर्माइल जर डायरेक्टली बेटा डायरेक्टली रिंगला अटॅच असेल तरच त्याला एरोमॅटिक म्हणा. काय म्हणाले? डायरेक्टली म्हणजे इथं हा कार्बन आहे आणि तो आहे, म्हणजे हे असं ऍक्च्युली डायरेक्टली अटॅच असेल तरच त्याला काय म्हणा बेटा? एरोमॅटिक. ठीक आहे, हे झालेलं आहे याचं नाव सॅलिसाल्डिहाइड. ठीक आहे, इथं बघा हा सुद्धा डायरेक्टली अटॅच आहे. नाव काय? पॅरा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. रिंगला डायरेक्ट अटॅच असेल तर काय म्हणा बेटा? बेन्झाल्डिहाइड. एरोमॅटिक कुठले? एलिफॅटिक कुठले? सांगा म्हणतात. कुठले कुठले एरोमॅटिक आहे? हा कुठला असेल? हा कुठला? नाही नाही, एलिफॅटिकच आहे. रिंग कुठे इथं? डबल बॉन्ड कुठे इथं ना? फक्त एकच असेल. कीटोन सेम असतील ग्रुप. कार्बोनिलला दोन्ही काय असतील बेटा? सेम असतील. ठीक आहे, किंवा दोन्ही अल्काइल असतील तर त्याला काय म्हणा बेटा? एलिफॅटिक. दोन्ही अल्काइल असेल तर एलिफॅटिक. आणि त्या एलिफॅटिक मध्ये दोन्ही सेम असतील, सिमेट्रिकल म्हणा त्याला. बरोबर आहे. CH3 असेल तर काय म्हणा? सिमेट्रिकल. इथाइल इथाइल असेल तर सिमेट्रिकल. वेगवेगळे असतील. CH3 एक असेल, C2H5 असेल तर त्याला काय म्हणा? अनसिमेट्रिकल. त्याला दुसरं नाव काय बेटा? मिक्स्ड. एरोमॅटिक म्हणजे डायरेक्ट कुणाला अटॅच असेल बेटा? रिंगला. एक तरी रिंगला अटॅच असलं पाहिजे बेटा. म्हणजे हा एक्झाम्पल मिक्स्ड मध्ये सुद्धा येऊ शकतो. बरोबर आहे का? एक काय असलं पाहिजे? रिंग अटॅच असली पाहिजे. आणि ते सुद्धा कशी बेटा? डायरेक्टली रिंग अटॅच असेल तरच त्याला काय म्हणा बेटा? एरोमॅटिक. नाव लक्षात ठेवा. दोन रिंग आहे आणि शिवाय त्याचं नाव काय बेटा? बेन्झोफिनोन. दुसरं नाव काय बेटा? डायफिनाइल कीटो. बेन्झोफिनोन डायफिनाइल कीटो. इथं हे झालंय. रिंग आहे, CO CH3 आहे. ऍसिटोन्स आहे ना स्ट्रक्चर, तो काय बेटा? ऍसिटोफिनो. ऍसिटोफिनो. काय नाव दुसरं? मिथाइल फिनाइल कीटो. अल्फाबेटिक जातो ना आपण. मिथाइल फिनाइल कीटो. इथं काही स्ट्रक्चर दिलेत बेटा जे आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. कीटो. बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडला कसले फ्लेवर आहे बघा? बिटर आल्मंड. दुसरं नाव काय बघा? हे स्ट्रक्चर आहे का नाही? ह्याचं नाव काय? व्हॅनिलिन. ठीक आहे, व्हॅनिला फ्लेवर येण्यासाठी आईस्क्रीम वगैरे असणार, केक वगैरे इसेन्स. सो व्हॅनिला फ्लेवर येण्यासाठी काय करतो बेटा? स्ट्रक्चर बघून घ्या. वर अल्डिहाइड आहे, खाली OH आहे आणि बाजूला मिथॉक्सी ग्रुप आहे. इथं बघा लैदा पडले. हा सिनामाल्डिहाइड लैदा पडला बेटा. सिनामेन फ्लेवर ते काय दालचिनी म्हणतो ना त्याला इथे. हा, ते काड्या असतात ना लाकूड, तसलं ते फ्लेवर येतं. स्ट्रक्चर बघा काय आहे? रिंग आहे, CH डबल बॉन्ड CH. आणि पतंग कसली पतंग? उलटी फुलटी झालेली पतंग. काय बघा? दिस इज द कॅम्फर. कॅम्फरचा फ्रेग्रन्स आहे. ठीक आहे, कसे पतंग बघा आता तुम्ही. त्याचे स्ट्रक्चर किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5 6. पतंग मध्ये किती आहेत उलट्या झालेल्या? 6. आणि वर आलेले असे बेटा हे दोन काढे लक्षात ठेवायचे. बघ लक्षात. कुठला? हे का? हे का? नाही नाही, ते येणार तेच नाही. हे मिथाइल ग्रुप आहे. 3 मिथाइल ग्रुप आहेत आणि त्या रिंग मध्ये जे काय आहेत ना उलटी चेअर काय म्हणतो त्याला? 8 आहेत आणि CO ग्रुप आहे. कॅम्फरचा फ्रेग्रन्स येतो. ठीक आहे. आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा काही असे कंपाऊंड असतात जे आपल्या बॉडीमध्ये असतात बेटा. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले दिले बघा? आपले हार्मोन कुठले? प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन. जे आपले सेक्स हार्मोन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात बेटा? हे बेन्झाल्डिहाइड सारखं काय अल्डिहाइड असलेले कंपोनंट असतात. तसंच ब्युटरॉल्डिहाइड माहिती आहे? ब्युटरॉल्डिहाइड जो आहे बेटा तो कुठे यूज करतो? मार्गराईन मध्ये. तसंच बटरी ऑर्डर.
ठीक आहे. पॉपकॉर्न वगैरे असतं ना बेटा, पॉपकॉर्नचं तो ह्याच्यामध्ये काय रिअल मध्ये बटर घालत नाही, हे काय करतात बेटा, केमिकल्स घालतात. ऍसिटोफिनॉन, ऍसिटोफिनॉनचं स्ट्रक्चर बघितलं, रिंग आहे COCST, ठीक आहे. पिस्ता फ्लेवर येण्यासाठी, पिस्ताचं हे येण्यासाठी त्याचा यूज करतात. आईस्क्रीम मध्ये सुद्धा त्याचा काय करतात बेटा, यूज करतात. मस्कॉन हॅज मस्की अरोमा, इट यूज इन परफ्युम्स. मस्कॉन नावाचं जे हे आहे ते परफ्यूम मध्ये काय करतात, यूज करतात. पॉपकॉर्न बटर फ्लेवर येण्यासाठी काय ऍड करतात बघा, ब्युटेन 2,3 डायोड, ठीक आहे. पॉपकॉर्न मध्ये काय यूज करतात बेटा, ब्युटेन 2,3 डायोड यूज करतात. हे कोणाचं झालं क्लासिफिकेशन बेटा, कीटोनचं. ऍसिड, अॅलिफॅटिक, अल्काइल ग्रुपला अटॅच असेल किंवा H ला अटॅच असेल त्याला आपण म्हणतो अॅलिफॅटिक. एक H वाला कुठला बेटा, फॉर्मिक ऍसिड, आणि नंतर बाकीचे कुठले बेटा, R1. डिपेंडिंग अपॉन किती ऍसिड आहे त्या हिशोबाने टाईप आहे बघा बेटा. एक ऍसिड आहे मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड, 2 वाले डाय, एक्झाम्पल कुठल्या डायचं बघा, ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड मध्ये फक्त COOH दोन ग्रुप आहेत, कोण मिथेल किथेन असलं कोणच नाही आहे, 2 C आणि त्याला OH. COH ग्रुप असेल तर तो ऑक्झॅलिक ऍसिड, ठीक आहे. सायट्रिक ऍसिड, लेमन मध्ये असते ना सायट्रिक ऍसिड, त्याचा फॉर्म्युला काय बघा, CH2COOH, COH COH आणि खाली काय बेटा परत CH2COH. किती फंक्शनल ग्रुप आहेत बेटा, 3 COH आहेत बघा. COH किती आहेत, 3, आणि एक काय बेटा OH. विचारतील स्ट्रक्चर तुम्हाला सायट्रिक ऍसिड बेटा. एरोमॅटिक, डायरेक्टली कुठे अटॅच असलं पाहिजे बेटा, रिंगला अटॅच असेल तरच काय म्हणा त्याला, एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. एक्झाम्पल बेन्झोइक ऍसिड आहे, थॅलिक ऍसिड. थॅलिक ऍसिड कुणाला, रिंगला 2 COH असतील बेटा. फक्त असं असलं असतं तर त्याला आपण ऑक्झॅलिक म्हटलं असतं, पण मध्ये रिंग आहे तर त्याला काय म्हणा बेटा, थॅलिक ऍसिड, ठीक आहे. त्यानंतर ऍसिटोफिनॉनचं स्ट्रक्चर माहिती आपल्याला, पण इथे एक एक्स्ट्रा O आहे बेटा. ऍसिटोफिनॉन मध्ये काय रिंग आहे COCH3 आहे, इथं रिंग आहे OCOCH3 आणि परत एक COH ग्रुप आहे. हे कुणाचं स्ट्रक्चर आहे बेटा, ऍस्पिरिन. तिथं उलट बघितलं तो, वर COH बघितलं होतं आणि इथं COCH, बरोबर आहे. ऍसिटाइल सॅलिसाइलिक ऍसिड. रिमेंबर, aromatic compound that is not attached directly is called as side chain. बघा, जर डायरेक्ट रिंगला अटॅच नसेल तर त्याला काय म्हणायचं बेटा, साइड चेन एरोमॅटिक. नाव काय आहे बघा, फिनाइल ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडचा एक H काढला, तिथं रिंग जोडलेली आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड भरपूर आहेत बेटा. L लॅक्टिक ऍसिड कशामध्ये असतं, कर्ड. सायट्रिक ऍसिड कशामध्ये भेटतं आपल्याला, सायट्रस फूड, लेमन, ठीक आहे. विनेगार मध्ये कुठला ऍसिड असतं बेटा, ऍसिटिक ऍसिड. तो जे काही नॅचरल आहेत, नॅचरल मध्ये कुठले कुठले येणार, लॅक्टिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. नॉमेनक्लेचर, अल्डिहाइड आणि पहिला कोणाचं बघू बेटा, अल्डिहाइड. अल्डिहाइडचं नाव जे आहे बेटा ऍसिड पासून भेटलेलं आहे. अल्डिहाइडचं जे नाव आहे ते कोणापासून भेटले बेटा आपल्याला, ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, त्या ऍसिडचे इक ऍसिड कशाने रिप्लेस केले बेटा आपण, अल्डिहाइड. इक ऍसिड कशाने रिप्लेस केले, अल्डिहाइड. नंबरिंग देताना आपण कॉमन मध्ये काय देतो बेटा, अल्फा बीटा गॅमा. नंबरिंग देताना काय करतो बेटा, अल्फा बीटा गॅमा देतो. फंक्शनल ग्रुप आहे तिथं जो कार्बन असतो तो अल्फा, त्याच्या बाजूचा बीटा, आणि त्यानंतर काय असतं बेटा, गॅमा. हेच आहे बरोबर आहे, हेच आहे. IUPAC मध्ये अल्डिहाइड ई रिप्लेस करा AL नी. अल्डिहाइड काय करायचं बेटा, ई कशाने रिप्लेस करायचं, AL, अल्कॅनाल, बरोबर आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड ई कशाने रिप्लेस करा, ओइक ऍसिड. ई कशाने रिप्लेस करा बेटा, ओइक ऍसिड. अल्केन, अल्कॅनाल, अल्केन ओइक ऍसिड, अल्कॅनोइक ऍसिड. चार्ट कुठं दिले, सायक्लिक असेल तर 2 असतील बेटा अल्डिहाइड ग्रुप, तर त्याला काय नाव द्या बेटा, ई कशाने रिप्लेस करा, अल्केन आहे ना आपला, अल्केनचा ई जो आहे तो कशाने रिप्लेस, त्याला आपण अल्कॅनाल करतो. अल्कॅनालचं काय करा बेटा, अल्केन डायाल. अल्केन विथ नंबरिंगने काय करा बेटा, अल्केन डायाल. ऍसिड असेल तर काय करायचं, डायोइक ऍसिड. नॉमेनक्लेचर अलिसायक्लिक. रिंग असेल, रिंग असेल तर काय म्हणा बघा, नाव लिहा आणि काय म्हणा बेटा, कार्ब अल्डिहाइड. कार्ब अल्डिहाइड, कार्बाल्डिहाइड सफिक्स कार्बोनेट्स ऍडेड आफ्टर फुल नेम ऑफ पॅरेंट सायक्लोअल्केन. 4 असतील, रिंग मध्ये 4 असतील तर सायक्लोब्युटेन, आणि पुढे काय लिहायचं बेटा, कार्बाल्डिहाइड. सेम तसंच ऍसिडला सायक्लोअल्केन, कार्बोक्सिलिक ऍसिड, सायक्लोअल्केन. कशाचं नाही नाही, IUPAC. एरोमॅटिक मध्ये काय बेटा कुठले आहे ते नंबरिंग असते, 1 2 3 नंबरिंग करतो, ठीक आहे. एक्झाम्पल दिले बघा, कुणाला आपल्याला मानायचं आहे, आता याला कुणाला घ्यायचं कन्सिडर करायचं आहे, बेन्झाइल डिहाइडला कन्सिडर करायचं, त्यामुळे तिथनं नंबरिंग करायचं. आता 1 2 3 4 कोण येते पहिला, OH येते का, हायड्रॉक्सी येते का, मिथाइल येते, मग तिथं तसंच कन्फ्युजन, जरा थोडं डोकं लावायचं, जे असेल ते करायचं, काय करायचं.
आपल्याला माहित नाही ना बेटा ते. सो काय येणार नॉर्मलिक मध्ये पहिला कोण येणार बेटा? एच येणार ना, हायड्रॉक्सी. सो 4 हायड्रॉक्सी 3 मिथाइल बेन्झाइल. इथं आपल्याला कुणाला कन्सिडर करायचं आहे? ऍसिडला. ठीक आहे, बेन्झॉइक ऍसिड आहे ना. 1 2 3 4 परत कोण येते बेटा? हायड्रॉक्सी येणार ना. सो 3 हायड्रॉक्सी 4 मिथाइल बेन्झॉइक ऍसिड. इकडं नाव दोन्ही दिलेत मॅडम. इथं दोन्ही दिलेत ना, मग इथं याला कन्सिडर केलं 1, याला काय कन्सिडर केलं बेटा? 2. जास्त ऑक्सिजन आहेत ना. 2 फॉर्माइल बेन्झॉइक ऍसिड. नाव आहे ते पुस्तकातलं, तेच लक्षात ठेवा बेटा. त्याचे जे नाव आहे तेच लक्षात ठेवा. काय नाव आहे बेटा? 2 फॉर्माइल बेन्झॉइक ऍसिड. टेबल दिले, ते टेबलचे नाव बघा. आता हा टेबल हे रोटेट करता येते का पेज? नाही येत का? नाही ना, ठीक आहे. तुमच्याकडे पुस्तक आहेत ना बेटा, त्या पुस्तकात बघा जाऊ. कुठले कुठले? पहिला फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रोपॅनिक ऍसिड. बरोबर आहे. कॉमन मध्ये प्रोपॅनिकचं नाव काय बघा? प्रोपिऑनिक ऍसिड. प्रोपॅन नाही, PROPI आहे बघा. कॉमनचं बघतोय आपण. त्यानंतर 4 कार्बन आहे, त्यामुळे नाव काय बेटा? N ब्युटॅरिक ऍसिड. BUTY आहे. त्यानंतर नेक्स्ट कुठले आहेत बेटा? आयसो ग्रुप आहे बघा. आयसोब्युटॅरिक ऍसिड. त्याचं दुसरं नाव काय दिलंय? अल्फा. त्याचं दुसरं नाव काय दिलं बेटा? अल्फा. स्ट्रक्चर काय बघा इथं? CH2 2 टाइम आहे ना, असं आहे. असं स्ट्रक्चर. त्यामुळे काय म्हणलंय? हा जो फंक्शनल ग्रुपला लागून कार्बन आहे त्याला काय म्हणलंय? अल्फा. सो अल्फा मिथाइल 1 2 3 कार्बन आहेत ना, त्यामुळे नाव काय दिलं बेटा? प्रोपिऑनिक ऍसिड. दोन्ही नावं येतील. पुढचं जरा वेगळं असलेलं बघा काय? CH2 डबल बॉन्ड CH आहे. काय नाव आहे त्याचं? ऍक्रिलिक ऍसिड. असे जे वेगळे असतील त्याचे नाव लक्षात ठेवा. ऍक्रिलिक ऍसिड. त्यानंतर आत्ताच झालेला ऑक्झॅलिक ऍसिड आहे तो COH आणि COH. हा कोण आहे? बेन्झॉइक ऍसिड. दुसरं नाव काय दिलं त्याचं बघा? बेन्झीन कार्बॉक्सिलिक ऍसिड. बेन्झॉइक ऍसिडचं नाव दुसरं काय दिलं बेटा? बेन्झीन कार्बॉक्सिलिक ऍसिड. त्यानंतर पुढचं काय बेटा? एक कुठला आहे? बेन्झॉइक ऍसिड आहे, त्याला काय नाव दिलं बेटा? एक ग्रुप कुठला आहे? CH3. त्यामुळे काय म्हणलं बेटा? ऑर्थोमिथाइल. बरोबर आहे का? अर्थोमिथाइल बेन्झॉइक ऍसिड. इथं नाव काय दिलंय? वेगळं नाव दिलं का? टोलिनला नाव काय दिलं बघा त्यांनी? टोलिक. कुठे गेलं? टोलुइक ऍसिड. ठीक आहे, नाव काय कॉमन त्याचं बेटा वेगळं? ऑर्थोटोलुइक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड तर माहितीच आहे आपल्याला. थॅलिक ऍसिड सुद्धा माहिती आहे. 2 COH ग्रुप म्हणजे कुठले बेटा? थॅलिक ऍसिड. रिंग आहे, पण त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे का बेटा? नाहीये. सायक्लिक रिंग आहे. ठीक आहे, सो 6 आहेत ना. ठीक आहे, नाव काय? त्यामुळं सायक्लोहेक्साइल. कॉमन द्यालो आपण बेटा. IUPAC असलं तर हेक्झेन म्हणलं असतं. सो सायक्लोहेक्साइल कार्बॉक्सिलिक ऍसिड. तेच IUPAC ला कसं आहे बघा? सायक्लोहेक्झेन कार्बॉक्सिलिक ऍसिड. कळते का? नेक्स्ट कुठलं आहे? थॅलिक ऍसिडचं नाव काय? 2 रिंगला OH आहेत ना. ठीक आहे, मग पहिला एक असणार आणि COH आहे 2. एका रिंगला 2 COH आहे. सो बेन्झीन 1 2 डायकार्बॉक्सिक ऍसिड. रिंगला 2 COH आहेत ना बेटा. सो बेन्झीन 1 2 डायकार्बॉक्सिक ऍसिड. त्यानंतर रिंगला काय आहे? एक OH आहे आणि एक COH आहे. बरोबर आहे. COH ला पहिला नंबर, OH ला दुसरा नंबर. त्यामुळे काय येणार? 2 हायड्रॉक्सी बेन्झॉइक ऍसिड. त्यानंतर ते टोलिक ऍसिडचं काय आहे? एक COH आहे आणि एक कोण आहे बेटा? मिथाइल ग्रुप आहे. ठीक आहे, मिथाइल. COH ला पहिला नंबर, मिथाइलला दुसरा नंबर. त्यामुळे काय? 2 मिथाइल बेन्झॉइक ऍसिड. ठीक आहे, हे कुठलं स्ट्रक्चर बेटा? हा, ऑक्झॅलिक ऍसिडचं नाव काय? इथेन डायओइक ऍसिड. COH COH आहेत ना दोन्ही. सो CH मध्ये 2 कार्बन आहेत, त्यामुळे इथेन आणि 2 ऍसिड असल्यामुळे इथेन डायओइक ऍसिड. बाकीच्या नावामध्ये काय प्रॉब्लेम? आणि ते ऍक्रिलिक ऍसिडचं. ऍक्रिलिक मध्ये 1 2 3 कार्बन आहेत ना. पहिल्यालाच काय बेटा? COH आहे आणि ह्याला काय बेटा? डबल बॉन्ड आहे. त्यामुळे काय नाव दिलं बघा? PRO2. इन आहे बेटा इथं. डबल बॉन्ड असल्यामुळे काय केलं बेटा? इन ओइक ऍसिड. ठीक आहे, हे सगळे कुणाचे झाले बेटा? ऍसिड. आणि आता ऍसिड वरनच आपण काय ठेवलं बेटा? अल्डिहाइडचं नाव. फॉर्मिक ऍसिड. इक ऍसिडचं कन्वर्जन कशात केलं बेटा? अल्डिहाइड. इक ऍसिडला काय दिलं? अल्डिहाइड. फॉर्मिक ऍसिड फॉर्माल्डिहाइड. ऍसिडिक ऍसिड ऍसिटाल्डिहाइड. प्रोपी आहे, PI आहे ना. प्रोपियोनिक ऍसिड प्रोपॅनॉल्डिहाइड. ब्युटिराल्डिहाइड. बरोबर आहे. त्यानंतर आयसोब्युटॅरिक ऍसिड होतं, आयसोब्युटराल्डिहाइड. सेम दुसरं बी नाव अल्फा मिथाइल प्रोपॅनॉल्डिहाइड. ठीक आहे, आता इथं बघा मगाशी काय होतं? CH2 CH COH. त्याचं नाव काय होतं? ऍक्रिलिक ऍसिड. इथं नाव काय बघा? ऍक्रिलिक. CH2 C डबल बॉन्ड CH आणि हा COOH आहे. आपला विनाइल क्लोराइड लक्षात येते ना? काय विनाइल क्लोराइड? CH2 डबल बॉन्ड CH खाली Cl आहे. या Clच्या जागी फंक्शन कुठला बेटा? अल्डिहाइड. अल्डिहाइड असेल तर काय म्हणा बेटा? ऍक्रोलिन. आणि ऍसिडचा ग्रुप असेल तर काय म्हणा? ऍक्रिलिक ऍसिड. लक्षात ठेवा. त्यानंतर COH COH दोन्ही अटॅच असेल, ऑक्झॅलिक ऍसिड. COH COH आहेत दोन्ही, तर त्याचं नाव काय बेटा? ऑक्झाल्डिहाइड. ऑक्झ म्हणा, OX. ऑक्झाल्डिहाइड. त्याचं दुसरं नाव काय? ग्लायसॉल.
त्याचं नाव काय बेटा ग्लायसॉल. त्यानंतर थॅलिक ऍसिड होतं का बेटा नाही असेल. हा रिंगला कोण आहे बेटा एक तर आपला कोण आहे बेन्झाल्डिहाइड. त्याला टोल्युइक ऍसिड म्हणलं होतं ना यांनी काय बेटा टोल्लू अल्डिहाइड. तिथं टोल्लू इक ऍसिड लिहिलं आयसी लिहिलं इथं टोल्लू अल्डिहाइड. एक ऍसिड सॉरी एक अल्डिहाइड एक OH ग्रुप आहे. सॅलिसालिक ऍसिड होतं इथं सॅलिसाल अल्डिहाइड. तिथं थॅलिक ऍसिड होतं दोन लिहिला इथं काय ना बेटा थॅल अल्डिहाइड. ठीक आहे. त्यानंतर तिथं नाव काय होतं सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड. इथं तेच दिलं हेक्झाइल अल्डिहाइड दिलं नाही बघा कॉमन मध्ये इथं काय दिलेलं आहे सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड. हेक्झाइल अल्डिहाइड ऍक्च्युअली. IUPAC उलटत जाऊ रिंग आहे सो रिंगला काय बेटा सायक्लोहेक्झेन काय म्हणायचं कार्बाल्डिहाइड. काय म्हणायचं बेटा कार्बाल्डिहाइड. त्यानंतर काय बेटा रिंगला दोन कोण आहेत बेटा COH ग्रुप आहेत थॅलाल्डिहाइडचं. सो बेन्झीन 1 2 डाय कार्बाल्डिहाइड. एक OH आहे एक CHO आहे. सो पहिल्याला नंबर COH ला दुसरा OH ला. सो 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. मिथाइल ग्रुपला 2 मिथाइल बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडचं नाव बेन्झाल्डिहाइडच आहे त्याला दुसरं नाव काय दिलं बघा बेन्झीन कार्बाल्डिहाइड. त्यानंतर इथेन डाय CHO दोन कार्बन आहेत ना त्यामुळे इथेन डाय. त्यानंतर CH2 डबल बॉन्ड CH इथं CHO आहे ना 1 2 3 कार्बन आहेत ना तेच आहे ना हा त्यामुळे नाव काय दिलं बेटा प्रोपेन 2 इनाल. हा सॉरी प्रो 2 इनाल आणि बाकीचं सगळं नॉर्मल काय असणार आहे सेम असणार. हे कोणाचं झालं बेटा अल्डिहाइड आणि ऍसिड. आता कुठलं बेटा कीटोनचं नाव कसं द्यायचं बेटा ई कशाने रिप्लेस करा 1 नी अल्कॅनोन. ई काय रिप्लेस करा बेटा 1 ने रिप्लेस केला. दोन असतील तर काय म्हणू दे मॅडम अल्केनचा ई कशाने रिप्लेस करा बेटा डायो. ई कशाने रिप्लेस करा बेटा डायो. चार्ट दिला कॉमन मध्ये सेम असतील डाय वापरा. डिफरन्स असतील अल्काइल अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार अल्काइल कीटोन दोन्ही सेम आहेत. डायमिथाइल कीटोन त्याचं कॉमन नेम काय बेटा एक मिथाइल आहे एक इथाइल आहे. अल्फाबेटिकली काय इथाइल मिथाइल कीटोन. एक मिथाइल आहे आणि एन प्रोपाइल. दोन्ही इथाइल डाय. इथं बघा इथं काय बेटा हा आहे इथं कोण आहे बेटा BR आहे आणि इथाइल आहे ना तो काय येणार बघा अल्फा ब्रोमो इथाइल एन प्रोपाइल कीटोन. अल्फा ब्रोमो इथाइल एन प्रोपाइल कीटोन. आणि हे महत्वाचं आहे मेसिटाइल ऑक्साइडचं विचारतील जसं ते क्रोटोनॉलचं होतं ना. ठीक आहे मेसिटाइल ऑक्साइड मध्ये बघा स्ट्रक्चर काय आहे C आहे त्याला 2 CH3 आहेत बेटा. ठीक आहे 2 CH3 आहेत CH आहे आणि हा COCH. ठीक आहे आपला जो ऍसिटोन आहे त्या ऍसिटोनचे 2 हायड्रोजन कशाने रिप्लेस केलेले आहेत बेटा या ग्रुपने रिप्लेस केले. CH ह्याचं काय नाव दिलेलं नाहीये. रिंग 2 अटॅच असतील रिंगला तर काय डायफिनाइल कीटोन त्याला दुसरं नाव काय बेटा बेन्झोफिल. रिंग CH3CO काय येणार मिथाइल फिनाइल कीटोन किंवा आपलं नाव काय बेटा ऍसिटोफिन. IUPAC दोन्ही मिथाइलला प्रोपॅनोन. ठीक आहे एक मिथाइल एक इथाइलला ब्युटानोन. दोन्ही इथाइलला पेंटेन 2 दोन्ही इथाइल आहेत का काय नाही एक मिथाइल एक आणि एन प्रोपाइल आहे ना त्यामुळे नंबर कुठला द्यायचं मिनिमम. इथं दोन्ही इथाइल आहेत दोन्ही इथाइलला काय येणार बेटा पेंटेन 3 ऑन. CO कुठला आहे तिथला नंबर द्या बेटा. आता इथं बघा लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5 6 लॉंगेस्ट चेन किती बेटा 6 ची आहे. सेकंडला कोण आहे ब्रोमीन. थर्डला काय बेटा कीटोन. इकडनं घेतलं तरी 3 येणार आहे इकडनं घेतलं तरी काय येणार आहे 3 येणार आहे. मग ब्रांचिंग वाला घ्यायचं 4 येते का फंक्शनल ग्रुप आहे आणि इथं ब्रांचिंग. नेक्स्ट मेसिटाइल ऑक्साइडचं काय बेटा ऍसिटोन आहे आपला. ऍसिटोनचे जे आहे ते लॉंगेस्ट चेन किती 1 2 3 4 5 येणार आहे. ठीक आहे 5 म्हणजे काय झालं पेंट. ठीक आहे 4 मिथाइल 3 इकडं ना 1 2 3 4. ठीक आहे मिथाइल चौथ्या ग्रुपला डबल बॉन्ड तिसऱ्याला आणि CO दुसऱ्याला. ठीक आहे नामुळं 4 मिथाइल पेंट 3 इन 2 1. हे काय स्ट्रक्चर लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5 किती 1 2 3 1 2 3 4 5 6 काय ना बेटा हेक्झेन किती आहेत 2 आहेत ना फंक्शनल ग्रुप 2 आणि 4 ला आहे हेक्झेन 2 4 डायो. इथं 1 2 3 4 आहेत एक CO ग्रुप आहे आणि कुठला आहे बेटा
CHO ग्रुप आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे आणि एक CO ग्रुप आहे बघा बेटा. त्याचं नाव काय दिलंय बघा, 3-ऑक्झोब्युटॅनॉल. नाव काय दिलं त्याचं बेटा, 3-ऑक्झोब्युटॅनॉल. हे बेन्झोफिनोनचं आहे, ऍसिटोफिनोनचं आहे बेटा. इथं बघा असंच आहे ना स्ट्रक्चर. काय बघा नंबरिंग इथनं 1 हे 2 3 4 अल्फाबेटिकली ऑर्डर. 2 क्लोरो, 4 मिथाइल सायक्लिक आहे, सायक्लोहेक्झेन 1. इथं दिले बघा. व्हेन कीटोनिक ग्रुप इज लोअर प्रायोरिटी ग्रुप इट इज नेम्ड ॲज ऑक्झो. अल्डिहाइड होता ना ग्रुप बेटा, त्यामुळे तिथं टर्म काय दिली बेटा आपण, ऑक्झो. नाव देता येतील काय जे सांगा. लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5 6 आहे ना. हेप्टॅनॉल बरं आहे ना. हेक्झॅनॉल, सॉरी हेक्झॅनॉल येईल ना. 1 2 3 4 5 6 नंबरिंग बघा कुठनं करणार तुम्ही, इकडनं करणार नंबरिंग ना. पण मी काउंट केले, कार्बन काउंट केले, इकडनं करूया आपण नंबरिंग. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. काय ना मग पहिला 5 डायब्रोमो डायमिथाइल हेक्झानॉल नाल. वर लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. इथं लॉंगेस्ट चेन कुठली येते बेटा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे का, 10 येईल. मग इथनं नंबरिंग करते मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय ते बघा, 7 इथाइल. बरोबर आहे, 7 इथाइल 5,5 डायमिथाइल डेक 3,4 डायओन. डेक 3,4 डायओन. हा सॉरी डेकेन, DECAN डेकेन ON. ई काढायचं आणि डॅश करून काय लिहा, 3 4 1 ON. इथं तर सोपं आहे. 1 2 3 4 म्हणजे ना 1 2 3 4 5 आहेत ना. पेंटानॉल नाल नोंद कशाला याच्या इथं नाल ना. ह्याच 1 2 3 4 डायमिथाइल बेन्झाल्डिहाइड ना. इथं 1 2 3 4 3,4 डायमिथाइल सायक्लोहेक्झॅनोन. ठीक आहे. मेथड ऑफ प्रिपरेशन ही झालेलीच आहे आपली मेथड. आठवते का बघा कालच्या टॉपिक मध्ये ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं. काय काय वापरलं ऑक्सिडेशन साठी सांगा. ऑक्सिडेशन ऑफ सॉरी अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल अल्डिहाइड अँड कीटोन. काय केलं असं घ्यायला लागेल, डायरेक्ट असं नाही, असं केलं. ठीक आहे. काय काय वापरलं बेटा, त्यानंतर कॉपर बी वापरलं ना, PCC. ठीक आहे. काय होणार ऑक्सिडेशन म्हणजे हायड्रोजन, लॉस ऑफ हायड्रोजन. काय भेटेल बेटा आपल्याला, अल्डिहाइड. कधी प्रायमरी अल्कोहोल वापरलं तर. सेकंडरी वापरलं तर काय भेटेल बेटा, कीटोन. कालच्या रिएक्शन कालच्या टॉपिक मध्ये झाले सगळे आपले CHROH. बरोबर आहे ना. हा कोण आहे, सेकंडरी अल्कोहोल. ह्याचं ऑक्सिडेशन केलं तर हा जाईल आणि काय तयार होईल बेटा, कीटोन. काय झालेले आहे सगळे. त्यानंतर काय बेटा नेक्स्ट कुठलं आहे, बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. दिस मेथड एप्लिकेशन पासिंग टू वेपर्स अल्डिहाइड प्रिपेअर्ड बाय पासिंग वेपर ऑफ प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल ओव्हर कॉपर हॉट. कायचीच रिएक्शन फक्त इथे काय लिहिणार, सेम आत्ताचीच रिएक्शन फक्त एरोवर काय लिहिणार, कॉपर. नेक्स्ट ओझोनालिसिस. ओझोनालिसिस मध्ये काय करतो बेटा आपण, अल्कीन घेतो. ओझोनालिसिस मध्ये काय घेतो बेटा आपण, अल्कीन. एक ट्रिक सांगते लक्षात घ्या. तुम्ही कुठला अल्कीन घेताय, जर डबल बॉन्डच्या बाजूला CH2 आहे म्हणजे कार्बनला कोण आहेत, H आहे. कार्बनला H असेल तर कंपल्सरी फॉर्माल्डिहाइडच भेटेल. काय सांगाले मी, कार्बनला H असेल. प्रिपरेशन ऑफ कीटोन पुन्हा कसं बेटा, असाइल क्लोराइड पासून. अल्डिहाइड कसं तयार केलं, रोझमन रिएक्शन पासून बेटा. बरोबर आहे. PD आणि BSO4. कीटोन तयार करण्यासाठी काय वापरणार बेटा आपण, विग्नाल रिएजंट. आणि काय बेटा, CdCl2 कॅडमियम डायक्लोराइड. पहिला काय करायला लागेल, ग्रिग्नॉल रिएजंटची रिएक्शन कोणासोबत करायला लागेल बेटा, कॅडमियम डायक्लोराइड. मग आपल्याला काय भेटेल बेटा, डायअल्काइल कॅडमियम. काय भेटेल आपल्याला, डायअल्काइल कॅडमियम. मग ह्या डायअल्काइल कॅडमियमची रिएक्शन कोणासोबत करायची आहे, असाइल क्लोराइड. ठीक आहे. जरा ट्रिक लक्षात ठेवा. कॅडमियम सोबत कुठला अल्काइल आहे, असाइल मध्ये कुठला अल्काइल आहे, ते मिळून काय येणार आहे बेटा, प्रोडक्ट येणार. कॅडमियम मध्ये कुठला अल्काइल आहे, एक वाला सिंक. इथाइल मध्ये कुठला आहे ना, क्लोराइड मध्ये. ठीक आहे. तिथं 2 असतील तर प्रोडक्ट मध्ये किती येतील बेटा, 30. नाव लक्षात ठेवायचं बेटा. इथं नाव बघा, ह्याचं नाव काय आहे, इथोनिल क्लोराइड. ठीक आहे. इथोनिल क्लोराइड. दुसरं नाव काय देतात त्यांनी, मध्येच नाव वेगवेगळं देतात, त्यावेळी लक्षात ठेवायचं. दुसरं नाव काय आहे,
ऍसिटाईल क्लोराईड, दुसरं नाव काय त्याचं? ऍसिटाईल क्लोराईड. ऍसिटाईल म्हणलेलं आहे म्हणजे तिथं 2 कार्बन आहे. ठीक आहे. इथोनिल म्हणले म्हणजे 2च कार्बन आहेत, परत तिथला CO कन्सिडर करायचा नाही. ठीक आहे. सो ऍसिटाईल क्लोराईड, इथोनिल क्लोराईड दोन्ही एक आहे. इथं 2 कार्बन आणि इथं 1 कार्बन, म्हणजे प्रोडक्ट मध्ये किती कार्बन आले बेटा? 3 कार्बन. ठीक आहे. रिएक्शन मध्ये कॅडमियमला अल्काइल ग्रुप मध्ये किती कार्बन आहेत आणि आपल्या असाइल क्लोराईड मध्ये किती कार्बन आहेत काउंट करा, तेवढाच काय येणार बेटा? प्रोडक्ट. बाकी काय मेकॅनिझम लक्षात ठेवायची गरज नाही. एरोमॅटिक कीटोन. एरोमॅटिक प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन फ्रॉम परत कुठले बेटा? असाइल क्लोराईड. फ्रीडल क्राफ्ट झालेली आपली. रिंग घ्या. रिंगला काय करा बेटा? फ्रीडल क्राफ्ट असायलेशन. काय घेणार आपण? CH3COCl. एरोवर काय लिहायचं? अनहायड्रस AlCl. इकडचा येथे जाईल आणि त्या असिटाइल क्लोराईड मधला काय जाईल बेटा? Cl. आणि अटॅचमेंट काय होईल? रिंग COCH3 असिटोफिनोन तयार होईल. नायट्राइल्स. नायट्राइल म्हणजे कोण बेटा? सायनाइड. नायट्राइल्स म्हणजे कोण बेटा? सायनाइड्स. अल्डिहाइड फ्रॉम नायट्राइल्स. काय वापरतो बघा आपण? टॅनस क्लोराईड आणि इन प्रेझन्स ऑफ HCl. SnCl2 ची रिएक्शन HCl सोबत केल्यावर आपल्याला काय भेटेल बेटा? हायड्रोजन. नायट्राइलचा अर्थ काय? सायनाइड. काय नाव आहे ते बघा. काय नाव आहे त्या हिशोबाने काय करायचं? हे करायचं. इथाइल सायनाइड, मिथाइल सायनाइड, वॉटेवर जे असेल ते. नायट्राइल मध्ये काय नाव आहे? नायट्राइल मध्ये विथ कार्बन असणार आहे नाव. इथं काय बेटा? जस्ट पहिला हायड्रोजन ऍड होईल. 2 हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, हा HCl. इमाइन. इमाइन तयार. आणि त्यानंतर मग काय तयार होईल? अल्डिहाइड. नाव लक्षात ठेवायचे. काय? समजा याचं नाव काय घेतो बेटा आपण? मिथाइल सायनाइड. इथं काय बेटा? इथेन नायट्राइल. मिथाइल सायनाइड, मिथाइलचा एक कार्बन, सायनाइडचा एक कार्बन. इथेन नायट्राइल मध्ये फक्त इथेनचेच 2 लक्षात ठेवा. हा काय भेटेल बेटा? इथेन सायनाइड मध्ये काय येणार आहे? इथेनॉल. कार्बन नंबर सेम आहे. बेन्झिनचं सुद्धा करू शकतो बघा बेटा. बेन्झो नायट्राइल आहे. काय येईल बेटा इथं? बेन्झाल डिहाइड. ठीक आहे. रिएक्शनचं नाव काय? SnCl2 आणि स्टीफन रिएक्शन. स्टीफन रिएक्शन मध्ये काय वापरलं बेटा? SnCl2 आणि HCl. इंटरमिजिएट प्रोडक्ट कुठलं बेटा? इमाइन. इमाइन मध्ये काय बेटा? जो काय कार्बन रिंग RCHNH RCHNHCl बघा. RCHNHCl कोण का असेल म्हणजे विचारला तर इंटरमिजिएट काय. त्यानंतर आपला कुठला बेटा? डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. DIBALH. हा सुद्धा ह्याच्यासारखा बेटा. काल आपण बघितलं ना? कुठला बघितलं काल आपण? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. सिलेक्टिव्ह होता का नाही? हा सुद्धा काय बेटा? सिलेक्ट. बघा हा यांनी फक्त ह्यालाच केलंय सर्वच. हे तसेच राहिलेत ना बेटा? हा सुद्धा काय बेटा? सिलेक्ट. कीटोन तयार करायचं नायट्राइड पासून. कशाचं यूज करणार बेटा आपण? ग्रिग्नार्ड रिएक्शन. हा इथं अटॅच होईल. ठीक आहे. हा जो आहे एन, हा एन तसं जाईल आणि हा जो MD आहे तिकडे अटॅच. त्यानंतर हा बाहेर पण इथं O येईल. कसं लक्षात ठेवायचं? ग्रिग्नार्ड रिएक्शन मध्ये किती कार्बन आहेत? रिएक्टर मध्ये किती कार्बन आहेत? तेवढ्याचा काय येणार बेटा? प्रोडक्ट. फक्त नाव मध्ये परत इथेन नायट्राइल म्हणजे 2 कार्बनच असणार आहे. मिथेल सायनाइड म्हणजे सुद्धा 2 कार्बन असणार. कार्बन बघून काय करा बेटा? प्रोडक्टचं नाव. नेक्स्ट फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट बघा. काय करेल बेटा? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. काय करेल बेटा? हे जे H आहेत का नाही, या H ला घालवतील म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन करेल त्याने. एरोमॅटिक रिंगचं कन्वर्जन कशात करतील? कार्बोक्सिल ग्रुप. फॉर ऑब्टेनिंग एरोमॅटिक अल्डिहाइड फ्रॉम मिथाइल आरिन पॉलिक. मिथाइल आरिन म्हणजे रिंगला कोण आहे बेटा? मिथाइल ग्रुप. कुठल्या रिएक्शनचं नाव काय? इथार. कंडिशन काय बेटा? ऑक्सिडायझिंग एजंट. कुठला ऑक्सिडायझिंग एजंट वापरलाय? क्रोमाइल क्लोराईड. ठीक आहे. तसंच कोण आहे सॉल्व्हंट? कार्बन डायसल्फ. ठीक आहे. काय बघा? हा आहे टोलिन. टोलिनची रिएक्शन क्रोमॅनियम क्लोराईड सोबत केल्यावर हे जे 2 H आहेत त्या 2 H च्या जागी हे 2 O आहेत का नाही, तर पहिला O येईल, मग CRE, परत OH, इकडचा एक H आणि इकडचा एक O आणि Cl. आणि परत काय होईल? हा ब्रेक होईल बेटा आणि काय तयार होईल? अल्डिहाइड. इंटरमिजिएट टीचर नाम पण माहित असो. काय विचारतील? इटार्ड रिएक्शनला काय वापरलं? क्रोमाइल ऑक्साईड आहे. ठीक आहे. सॉरी, क्रोमाइल क्लोराईड आहे. CS. टोलिनचं कन्वर्जन, मिथाइल आरिनचं कन्वर्जन, रिंगला असलेला मिथेनचं कन्वर्जन कशात झालंय? अल्डिहाइड मध्ये. दुसरी रिएक्शन सेम अशीच. रिंग आहे, मिथेन आहे, पण इथं काय वापरलं बेटा? CrO3 क्रोमियम ऑक्साइड. काय म्हणलं बघा? मिथेल आयन कन्वर्ट इनटू बेंझोलिडीन डायएसिटेट ऑन ट्रीटमेंट विथ क्रोमियम ऑक्साइड इन एसिडिक अनहाइड्राइड. टेम्परेचर 273 टू 278. पहिला काय भेटते बेटा? डायएसिटेट डेरिव्हेटिव्ह सुद्धा मिळणार आहे, ज्याचं हायड्रॉलिसिस केल्यावर आपल्याला काय भेटेल बेटा? एजंट लक्षात ठेवा. नेक्स्ट कुठली बेटा? सायचे क्लोरिनेशन. UV रेज
त्या प्रेझेन्स मध्ये क्लोरीन Cl2 ची रिएक्शन केली तर एक H जाईल, 2 H गेलेत आणि काय भेटेल बेटा CHCl. परत हायड्रोलिसिस केल्यावर काय येईल बेटा O आणि 2 हायड्रोजन सोबत HCl बाहेर पडेल. कोणासोबत क्लोरीन केलं आणि परत काय केलं बेटा त्याचं हायड्रोलिसिस, ऍसिड हायड्रोलिसिस. नाव काय दिलेलं आहे ना, त्याचं नाव काय बेटा बेन्झाइल क्लोराइड. गॅटरमन कॉच रिएक्शन त्याच्यामध्ये काय वापरलंय हे लक्षात ठेवा. काय बेटा COHCl अनहायड्रस AlCl3 किंवा क्युप्रस क्लोराइड सुद्धा आहे बेटा अनहायड्रस. रिंग आहे फक्त बेन्झिन रिंग आहे. इथे मिथाइल आहे का नाही. आतापर्यंत 3 रिएक्शन मध्ये CrCl2 मध्ये CrO3 मध्ये आणि या ह्याच्यामध्ये क्लोरीनच्या मध्ये रिंगला मिथेन होता. आता फक्त काय बेटा बेन्झिन आहे. त्या बेन्झिनची रिएक्शन कुणासोबत केली आहे CO सोबत केली आहे HCl सोबत केलेली आहे. COH आणि HCl जो आहे तिथला इथला H आणि इकडचा Cl जाईल आणि काय तयार बेटा आपल्याला बेन्झाइन. अरोमॅटिक कीटोन परत कुठली बेटा प्रिडल झालेलीच आहे आपण. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड ओनली फ्रॉम इस्टर. अल्डिहाइड तयार करायचं कोणापासून बेटा इस्टर माहितीये ठीक आहे. काय वापरलंय बघा डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. काय वापरलंय डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड और अल्युमिनियम हायड्राइड आयसोब्युटाइल ट्वाइस मध्ये तो वापरलाय. दोन्ही कसं दोघांचं नाव तेच. किती आहे टेम्परेचर 19. त्यांचं रिडक्शन होते आणि आपल्याला काय भेटते बेटा काय भेटणार आहे आपल्याला अल्डिहाइड. नायट्राइल सायनाइड पासून परत बेटा सायनाइडचं हायड्रोलिसिस केलं तर काय भेटलं बघा कॉम्प्लेक्स इंटरमिडिएट वॉटर आहे ना इथे H जाईल आणि इथं जाईल बेटा OH. टोटोमरायझेशन होईल H इकडे जाईल काय तयार होईल बेटा अमाइड. बरं ना हा H इकडे गेला इकडे डबल बॉन्ड आला हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला इथं हा H इकडे गेला हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला अमाइड तयार. आणि अमाइडचं काय केलं बेटा ऍसिड हायड्रोलिसिस. अमाइडचं काय तयार केलेलं आहे ऍसिड हायड्रोलिसिस. मग आपल्याला काय भेटलं बेटा ऍसिड. काय केलं रिएक्शन कळते का पहिला काय घेतलं सायनाइड. सायनाइड मध्ये काय ऍड केलं बेटा वॉटर ऍड केलं आपल्याला काय भेटलेलं आहे अमाइड. अमाइडचं फॉर्म्युला काय RCONH2. त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं काय तयार होईल ऍसिड आणि NH4Cl. इथं रिएक्शन दिली बघा सायनाइड कम्प्लीट रिएक्शन. सायनाइड आहे वॉटर ऍड केलेला आहे ऍसिड हायड्रोलिसिस केलंय ऍसिड आणि काय भेटला NH4Cl. नेक्स्ट असाइल क्लोराइड सिंपल हायड्रोलिसिस करा OH भेटेल आणि HCl बाहेर. अनहायड्राइड सेम अनहायड्राइड मध्ये बी वॉटर ऍड करा OH ऍसिड इस्टर. नेक्स्ट आहे बेटा इस्टर.
की बघूया बेटा आपण अल्डिहाइड कीटोन ऍसिडचे काय म्हटलं बघा. फर्स्ट आयडेंटिफाय अल्डिहाइड यूज टू काय मॅग्रानाइन आणि फूड बटरी ऑर्डर. बटरी ऑर्डर साठी काय वापरतो बेटा आपण? ब्युटरअल्डिहाइड. बरोबर आहे का? स्ट्रॉंगेस्ट हॅलो ऍसिटिक ऍसिड. स्ट्रॉंगेस्ट कुठला? जेवढा नेगेटिव्ह आला. नेगेटिव्ह आला मध्ये कोण पहिला? फ्लोरीन. सो काय बेटा? फ्लोरो ऍसिडिक. आयडेंटिफाय एक्स. एक्स करायचं बेटा. इथोनिल क्लोराइड. इथोनिल क्लोराइड म्हणजे कुठला? आपला ऍसिटाइल क्लोराइड. CH3CO. काय घातलं त्यात? पाणी घातलं बेटा. ऍसिड. काय तयार होईल बेटा? ऍसिड आणि HCl. कुठला ऍसिड तयार होईल? इथेनॉइक ऍसिड. काय बघा रिएक्टंट दिल्याने काय? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे. कुठला तयार होणार आहे? काय सांगितलं होतं बेटा? हा ग्रुपला फक्त त्यांनी चेंज करते. इथे करणार आहे का? नाही. कुठला असणार ऑप्शन? हा Cl. हा डबल बॉन्ड ओला काय करतो बेटा? तो CH2 करतो. तो सीच आहे का बघा? 1 2 3 4 5. सो 1 2 3 4 5 राईट. सी. प्रोडक्ट काय केलं बेटा? ऍसिड हायड्रोलिसिस आहे. ऍसिड हायड्रोलिसिस घातल्यावर काय बेटा इथं? H आणि OH. C6H5COH. C6H5COH. हा सी. इथं बे की आणि इथं C2H5OH. सीच येतं बरोबर. बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झॉइल डिहाइड बेटा. बेन्झॉइल क्लोराइड म्हणजे कोण? आपला रिंग आणि इथं COCl. त्याचं कन्वर्जन कशात करायचंय? काय की रोज कुठल्या येतात रिॲक्शन? रोजमर. टोलिन CS2. CS2 साठी कुठली आहे? इटार्ट. नॉट ट्रू अबाउट अल्डॉल. कुठली नाही आहे बघा? वॉच. नक्की का? फॉर्मेशन ऑफ अल्डॉल इज सबस्टिट्यूशन. कुठली आहे? ऍडिशन. विच ऑफ द फॉलोइंग इज अमोनिकल सिल्वर नायट्रेट प्रेसिपिटेट. विच ऑफ द कुणासाठी असणार बेटा? ते अल्डिहाइड साठी. अल्डिहाइड साठी आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे. आन्सर काय बेटा? बी. सोडा लाईन. सोडा लाईन मध्ये काय तयार होते म्हणून सांगितलं होतं? जो काय ऍसिड आहे ऍसिडचा कन्वर्जन कुठला आहे? प्रोपॅनॉइट आहे ना बेटा. CH2 COO Na. CO2 जात आहे. इथं याच्या नाव म्हणजे काय येणार बेटा? इथेन. एक कार्बन लेस येणार. बरोबर आहे. सोडा लाईन मध्ये लक्षात ठेवायचं अल्केन तयार होतो पण एक कार्बन लेस असतं. फिनाइल इथिन. रिंगला इथिन आहे बेटा. CH2 CH3. काय करायचं त्याचं? KMnO4 म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट. काय सांगितलंय? काय का नाही कन्वर्जन कशात करा म्हणून सांगितलंय? ऍसिड म्हणजे कुठला असणार? बेन्झोइक ऍसिड. KMnO4 कुठला बेटा? ऑक्सिडायझिंग एजंट. ऑर्गॅनिक कंपाऊंड CH3 एजंट. पिंक कलर. पुन्हा कोण देतो पिंक कलर बेटा? कुठला ग्रुप? अल्डिहाइड. कन्फर्म्स प्रेझेन्स ऑफ. काय कन्फर्म करते प्रेझेन्स? कशाचं कन्फर्म करते प्रेझेन्स ऑफ? काय बेटा? अल्डिहाइड. वेन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ ब्रॅकेट. तेवढंच आहे ना? तयार काय झालं विचारलं नाही ना? ट्रीटेड विथ फ्यू दिस कन्फर्म प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड. राईट. मला वाटलं काय तयार करते विचारलं काय? सायनाइड. सायनाइड मध्ये पाणी घातलं तर काय होतं म्हणून सांगितलं होतं बेटा आपण? वॉटर आणि HCl घातल्यावर काय तयार होणार? वॉटरचं काय तयार होत आहे? इमाइन. इमाइनचं स्टीफन रिएक्शन आहे. स्टीफन म्हणजे काय येणार? अल्डिहाइड. कुठे आहे अल्डिहाइड? सीच ना. नाव बघ. कोणाला कन्सिडर करणार? 1 2 3 नाही तर 1 2 3 4 5. सॉरी 2 3 येते ना. नंबरिंग बरोबर करा तुम्ही. 1 2 3 4 5. काय ते बेटा बघ? पहिला इथाइलिन ना. पहिला इथाइलिन ना अल्फाबेटिकली. T3 बॅक्स वेदर गॅस. लोएस्ट पीके. लोएस्ट पीके म्हणजे स्ट्रॉंगेस्ट ऍसिड. कोण असे स्ट्रॉंगेस्ट असेल? डायक्लोरो आणि ट्रायक्लोरो बी आहे. आन्सर काय? ट्रायक्लोरो. विच टाइप ऑफ कलर प्रेसिपिटेट ऑप्टेन. फ्लेरिंगला कुठला कलरचं येतं म्हणून सांगितलं होतं? रेड कलर. बरं आहे ना? फ्लेरिंगला कुठला कलर येतो बेटा? रेड कलरचा. पिंक हे असणार. आता हिचं काय करायचं? पेंट 3. 1 2 3 4 5. 1 2 3. नायट्राइल आहे ना. त्याचं कन्वर्जन कशात झालं बेटा? इनाल. म्हणजे इथं कन्वर्जन कशात झालंय? अल्डिहाइड मध्ये. बघा कोण असल्यावर होणार? डी. हा फक्त ह्याला चेंज करतो ना. डबल बॉन्डला चेंज करणार नाही बेटा. विच ऑफ द फॉलोइंग एजंट यूज फॉर बेटर बॉन्ड कॉट. कुठली असणार? फर्स्ट. बरोबर आहे. COHCl HCl. आयडेंटिफाय बी. बी प्रोपॅनोन म्हणजे ऍसिटोन आहे. BH4 मागाशीच केली ना रिएक्शन आय थिंक. हे कुठली अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन आहे बेटा. कुणाची करायची? प्रोपॅनॉन म्हणजे ऍसिटोनची करा.
काय तर मगाशी 4 मिथाइल पेंटथीन 2 बरोबर आहे. चेक करा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू रिगार्डिंग अल्डॉल कंडेन्सेशन. हे रिपीट झालं का? हे रिपीट झालं इथे. ऍडिशन आहे. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी कुणाचा असणार, म्हणजे जास्त कुणाचा असणार, सर्वात कुणाचं जास्त असतं म्हणून सांगितलं आपण, ऍसिडचा असतंय. मग अल्कोहोल, अमाइन. बरोबर. सी. बी सांगायचंय. क्युमिन, बेन्झॉइक ऍसिड. बरोबर ना. क्युमिन म्हणजे काय असणार बेटा? CH3 आणि खाली रिंग आहे बेटा. सो काय हे कोण आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. ह्या क्वेश्चन ह्या टॉपिक मधला होता क्वेश्चन बेटा कालचा. अल्डिहाइड कीटोन देतो ना. सो काय भेटेल आपल्याला? बाकी बाकीचे खतम करू. मला तिथं बसायला लागेल का?